परभणीमध्ये पोलिसांच्या आदेशानंतर बस सेवा बंद. अचानक बस सेवा का बंद केली याचं कारण स्पष्ट. अचानक बस सेवा बंद केल्यानं प्रवाशांची तारांबळ. आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी किती निधी खर्च केला? हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा. खर्चाचा तपशील सादर करण्याचे सरकारला आदेश. महाराष्ट्राला 6 सुपर स्पेशालिटी मेडिकल कॉलेजेस मिळणार. MBBSच्या 700 अतिरिक्त जागा मंजूर. 11 मेडिकल कॉलेजमध्ये 692 पदव्युत्तर जागा मंजूर. मुंबई आणि दिल्लीसाठी सिंगापूर एअरची जानेवारीपासून सेवा. सिंगापूर एअरलाइन्स या परदेशी विमान कंपनीची घोषणा. कांदा लागवड तब्बल महिनाभर उशिरानं. परतीच्या पावसामुळे 60% रोपं खराब. यंदा फेब्रुवारीपर्यंत कांदा लागवड सुरू राहणार. यंदा स्ट्रॉबेरी दुपटीनं महाग. लांबलेला पाऊस आणि हवामान बदलाचा स्ट्रॉबेरी उत्पादनाला फटका. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर स्ट्रॉबेरीला देशभरातून मागणी. पैठणमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज उद्यान 1 जानेवारीपासून खुलं होणार. खासदार संदीपान भुमरेंकडनं जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश. अंबरनाथच्या वडवली दत्त मंदिराचा जीर्णोद्धार. दत्त जयंतीच्या निमित्तानं जीर्णोद्धाराच्या कामाचं भूमिपूजन. जीर्णोद्धारासाठी 1.5 कोटींचा खर्च अपेक्षित. महादेव बेटिंग ॲप कंपनीला ईडीचा पुन्हा दणका. कंपनीची 130 कोटींची मालमत्ता जप्त. मौल्यवान वस्तू आणि स्थावर मालमत्तेचा समावेश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.